मराठ्यांचीच आहे का इतर आरक्षण? गरज नसून गरज वळवळ वळवळ शहाणपण दाखवायचं शेवटी अवघड असतं। मी हे केलं मागचं बोल ना, आणखी ना याला बसलेत उपोषणला, सोडते मुंबईत आझाद मैदानला दे कपा कपनी व्यक्ती आहे त्यांच्या, पाटील साहेब त्यांना लावले हेलपाटे घालायला आता, आणि गप्पा तर मारायच्या मोठमोठाल्या। अरे मराठी आम्हीच आहेत, कुणबी आम्हीच आहेत, शेतकरी आम्हीच आहे, दोन्ही आम्हीच आहेत। ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्हाला। पाटील साहेब, ओबीसी मधून आरक्षणाची किंवा सगळे सोयरे ही तुमची मुख्य मागणी आहे। जी कार्यक्रम पत्रिका जाहीर होत असते विधानसभेकडून, त्यामध्ये कुठे सुद्धा सगळे सोयरे किंवा ओबीसीतून आरक्षण असा उल्लेखच नाहीये। त्यात उल्लेख असा आहे की मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा। त्यामुळे सगळे सोयरे हा शब्द सुद्धा लिहिलेला नाही त्या कार्यक्रम पत्रिकेत। मराठा समाजाला याच प्रेसच्या माध्यमातून सांगतो सरकारला सुद्धा, तुम्ही जे मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा असं खाली लिहिले, तिथंच फक्त आशय आहे, तुम्ही सगळे सोयरे लिहिले नसला आशय आहे म्हणतोय आम्ही की तुम्ही तो विषय घेऊन अंमलबजावणी करता। मराठा समाजाच्या विविध मागण्या म्हणजे सगळे सोयरे सुद्धा त्याच्यात येऊ शकतो, मराठा समाजाची मागणी दी। मग विविध समाजाच्या मागण्या म्हणजे याला फोडून पक्षात आणणे, याला नाही म्हणत। विविध मागण्या म्हणजे ते असतं, कोणाची गरज नसताना केस मागं घेणे, त्याला मराठा समाजाची विविध मागण्या नाही म्हणत। कोणावर किती गबाळाचं काय काय फॉल्ट काय केलेलं यांनी, याला विविध मागण्या नाही म्हणत। त्याच्यासाठी विविध नाहीये। मग विविध मागण्या म्हणजे काय विषय घेणार आहेत तेच आम्हाला बघायचं आहे का, कोण कोण तुमच्यात आणलेत आणि कोणाकोणाच्या न होणाऱ्या केसेस तुम्ही मागं घेतल्यात, त्याचा अर्थ विविध आहे का काय आम्हाला आज काढायचा आहे। आता मराठ्यांच्या विविध मागण्या म्हणजे नेमकं काय? आता हे राज्य सरकारचं अधिवेशन झालं, कायदा केला, नवा कायद्याद्वारे आरक्षण मिळालं की लगेच कालच काही जणांनी सांगितले, आज पण काही जण सांगतायत की आम्ही कोर्टात जाणार। नाही, त्यांना मग कामच आहे ना ते पहिल्यापासून, त्यांच्या तर अपेक्षाच आम्ही कधीच केलेली नाही की हे चांगलं करू लागणार मराठ्यांच्या पोराचं, ते तर जाणारच आहेत, त्याबद्दल धुमतच नाही। पण सरकारनेच असं का करावं, इथं एक लय मोठा फॉल्ट आहे बघा। कालपासून असं चलबिचल झालंय की किती मोठा फॉल्ट आहे। करोडो समाज म्हणतोय ओबीसीतून आरक्षण द्या, सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली, तिची अंमलबजावणी करा, हे अधिवेशन घेणार आणि तो कायदा बनवणार जे 150 लोकांना लागतंय त्यांना, त्यांच्यासाठी। म्हणजे किती महत्वाचं वाटतंय त्यांना ते 2-3 लोक, आणि त्याचं एकट्याचं ऐकून ते येवलेचं येडपट हे त्याचं ऐकून मराठ्यांची दिशा इकडे वळायची तिसरीकडे, म्हणजे त्याची लय गरज आहे आणि आमच्या 2-3ची लय गरज आहे। आणि करोडो मराठ्यांनी तुमच्यावर आयुष्यभर तुमच्या आज्यापासून तुमच्यावर गुलाल फेकलाय, त्याचं काय रे? त्याचं काय? आज आमच्या लेकरांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून अधिसूचना तुम्ही काढता आणि पिढ्यांना पार तुमची राजकीय प्रतिष्ठा माझ्या मराठ्यांनी गोरगरिबाने वाढवली, आणि आज आमच्या पोरं मोठे होणार आहेत, त्यांची प्रतिष्ठा वाढणार आहे, तर आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय, आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय। 5-6 महिने झाले तुम्ही डोक्यातून विसरून गेलाय खटका एक, राजकीय सुप्रसाप करून टाकतील मराठी सगळे तुमच्या करिअरच्या आयुष्याची। आजच्या अधिवेशनाच्या माध्यमातून